हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल बियॉन्ड लिमिट्स. या सेशनमध्ये आपण जिओग्राफी क्लास 11 महाराष्ट्र स्टेट बोर्ड अकॉर्डिंग टू न्यू सिलेबस 2020 ऑनवर्ड्स यामधील तिसरा चॅप्टर अर्थात एजंट्स ऑफ इरोजन याबद्दल माहिती घेणार आहोत. सगळ्यात पहिला आपण इरोजन आणि वेदरिंग यामधला फरक समजून घेऊ. Erosion is a land wearing process in which movement of particles associated, while weathering is also land wearing process, but there is no movement of particles but only disintegration of particles. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर वेदरिंगमध्ये डिसइंटिग्रेशन होते आणि ते त्याच जागी होते. जसे एका मोठ्या खडकाचा केमिकल वेदरिंग किंवा फिजिकल वेदरिंग होऊन छोट्या छोट्या खडकांमध्ये रूपांतर होणे याला म्हणायचं वेदरिंग. आणि इरोजनमध्ये मात्र देर इज ॲक्च्युअल मुवमेंट ऑफ पार्टिकल अँड देर आर व्हेरियस इरोजनल एजंट्स असोसिएटेड विथ इट. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. आता ह्या टेबलमध्ये आपल्याला 3 प्लेसेस दिलेत महाराष्ट्रातले वेगवेगळे आणि त्याच्या असोसिएटेड 3 वेगवेगळे लँडफॉर्म्स आहेत. जसं रेवदांडा हे रायगडमध्ये असून या ठिकाणी सँडबार आहे. हे नावातच आहे ना, रेवदांडा म्हणजे सँडबार. दुसरं आहे गणपतीपुळे आपल्याला माहित असेल, गणपतीचं मंदिर आहे आणि इथं मोठं बीच आहे, रत्नागिरीमध्ये आहे. या ठिकाणी फोटो आहे बघा, गणपतीपुळे बीच. आणि तिसरं आहे प्रवरा संगम इज द कॉन्फ्लुएन्स ऑफ रिव्हर्स प्रवरा अँड गोदावरी विच इज सिच्युएटेड इन अहमदनगर, महाराष्ट्र. आता you have seen how landforms may be used to name places or villages. Landforms have been formed during certain processes. Agents work upon them. Landforms develop over a long period. You have already learned about the agents of erosion, which are running water, sea waves, wind, underground water, and glaciers. See, हे जे आहेत हे मेजर एजंट्स ऑफ इरोजन आहेत. रनिंग वॉटर, सी वेव्स, विंड, अंडरग्राउंड वॉटर अँड ग्लेशियर्स. They are the medium. These agents detach or separate, pick up, move, and eventually lay down broken rock particles. These agents of erosion cause various processes. When they pick up, move, and deposit these rocks particles, these processes lead to erosional and depositional landform. Some processes are common across all agents, but some are specific to a particular agent. Try and understand these processes with the help of the table given below. आता या ठिकाणी हे टेबल दिसतंय आपल्याला. प्रोसेसेस ऑफ इरोजन, एजंट आणि डायग्राम. फर्स्ट प्रोसेस इज प्लकिंग. प्लकिंग कोणत्या एजंटमुळे होते तर ग्लेशियरमुळे होते. Plucking is the process by which moving ice exerts pressure on majority portion of the rock on bed or along the bank. This causes uprooting of rock portion which is getting exposed to the flow. ठीक आहे. तर बेसिकली प्लकिंग म्हणजे काय तर जो हार्ड रॉक आहे त्याचं डिसइंटिग्रेशन होतं या ग्लेशियरमुळं. ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला ह्या डायग्राममध्ये दिसत असेल हे रॉकचे पार्टिकल्स आहेत. त्यानंतर दुसरं आहे ॲब्रेजन. ॲब्रेजन इज असोसिएटेड विथ विंड, ग्लेशियर अँड सी वेव्स. Abrasion involves the scratching and polishing of the surface or bedrock by the particles which are moving onto it. Just as sandpaper is used for smoothing, the rock particles involved in abrasion rub against the wear away the surface. The eroded bedrock or surface will have a smooth side. Abrasion increases as velocity increases. ठीक आहे. बेसिकली जो आपल्याला ओढ्यामध्ये वगैरे खालती गुळगुळीत झालेले दगड दिसतात त्यांचा जो बेडरॉक आहे ते ॲब्रेजनमुळे होतं. मूव्हिंग टू द नेक्स्ट स्लाइड. ॲट्रिशन. Attrition is when rocks and pebbles bump into each other and break up into smaller fragments.
During the transit, material reduce in size. Rock particles become more rounded. आणि याचं एजंट आहे विंड, वेव्स अँड रिव्हर. इथं आपल्याला ही गोष्ट महत्वाची आहे, डिफरन्स बिटवीन ॲब्रेजन अँड ॲट्रिशन. The difference between abrasion and attrition is that abrasion affects the surface along with the material moves and attrition relates to the materials that moves. म्हणजे या ठिकाणी हे दोन दगडांमध्ये जे घर्षण होतं किंवा फ्रिक्शन होतं त्याच्यामुळे ज्याला जे काही होतं त्याला आपण ॲट्रिशन म्हणतो. आणि ॲब्रेशनमध्ये मात्र जो नदीचा तळ असेल, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर त्याचं घर्षण आणि वरच्या दगडांचं घर्षण यामधील फ्रिक्शनमुळे जे काही डिसइंटिग्रेशन होतं त्याला आपण ॲब्रेशन म्हणतो. नेक्स्ट वन इज सॉल्युशन. Solution is when certain types of rocks get eroded as a result of acids. हे महत्वाचं आहे, ॲसिड्स. ॲसिडमध्ये जसं ॲसिडिक वॉटर असेल तर त्याच्यामध्ये लाईमस्टोन किंवा इतर सेडिमेंटरी रॉक्स वगैरे करतात. हे आपण पुढच्या टॉपिकमध्ये घेणार आहोत, पण लक्षात असू द्या. In the sea or river water, when minerals in rocks like chalk and limestone are dissolved in water, they are carried in the water. जसं कास्ट टॉपोग्राफीमध्ये असेल तर ते असतं सॉल्युशनमुळं. ठीक आहे. तर ह्याचं जे इरोजनल एजंट आहेत ते अंडरग्राउंड वॉटर, रिव्हर अँड सी वॉटर. नेक्स्ट वन इज डिफ्लेशन. Deflation is caused by wind. The particles which are loosened on the surface are blown away by the wind. This action is more intense where vegetation is absent. After removal of the portion from the where sand is blown up appears as a depression. These are called as depletion hollows. हे वाळवंटामध्ये असतं डिफ्लेशन. त्याच्यामध्ये हे इमेज डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे एक लुजन सँड तयार होते. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट वन इज ड्रिलिंग. इरोजनल एजंट इज रिव्हर. Bedload moves along with the running water. As and when the flow encounters an obstacle due to relief on the bed or joins the bed, the flow tends to develop a circular pattern. This circular system becomes stable, though the water continues to flow downstream direction. This leads to development of a whirl. या ठिकाणी आपल्याला इथं जसं गर्ता म्हणतो ना आपण मराठीमध्ये त्या टाईपचं आहे. हे गोल 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 याच्यामध्ये पाणी फिरत राहतं आणि त्याच्यामुळं इथं आपल्याला हे डिसइंटिग्रेशन झालेलं दिसत आहे. हे डिप्रेशन आहे. ठीक आहे. नेक्स्ट वन इज डाऊन कटिंग. डाऊन कटिंग मध्ये इरोजनल एजंट आहे रिव्हर किंवा ग्लेशियर. Down cutting is also called downward erosion in a process of hydraulic action that deepens the channel of a stream or valley by removing material from the stream's bed or valley's floor. ठीक आहे. त्यानंतर आहे हेडवर्ड इरोजन. हे महत्वाचं आहे. हेडवर्ड इरोजन. हेडवर्ड इरोजन इज अ बॅकवर्ड इरोजन बाय रिव्हर इन द सोर्स रिजन. म्हणजे रिव्हरची डायरेक्शन जे डाऊनवर्ड्स असेल तर हेडवर्ड इरोजन हे अपवर्ड्स असणार आहे. हे लक्षात घ्या. Gravel or soil in the source region may collapse due to steep slope. This is carried away by the stream. This causes the river to move backward. Such erosion takes place in the opposite direction of the flow of river. This is headward erosion. Okay. Next one is lateral erosion. It is the erosion that occurs on the sides of valleys of a river or glacier. The valley slide slopes are eroded by the tributary stream. As and when the rate of down cutting decreases, the effect of lateral erosion becomes evident. This process is also called valley widening. इथं या ठिकाणी लॅटरल इरोजनमुळं जे रिव्हर व्हॅली असते ना त्याची साईज हळूहळू इन्क्रीज होत जाते. In the valley floor region 2 lateral erosion occurs that mainly leads to widening of floor planes. Next one is traction. आता इरोजनल एजंट आहे ते इथून पुढे आपल्याला ट्रान्सपोर्टेशनचे एजंट बघायचे. ठीक आहे. ट्रॅक्शन. The material
acquired by the agents is transported by rolling, pushing, and dragging along the surface. The material consists of boulders and big rocks. The मटेरियलची साईज जर जास्त असेल डिसइंटिग्रेटेड मटेरियलची तर हे ट्रॅक्शन म्हणजे जमिनीला लागून लागून हे जातात पुढं पुढं, कारण की ते वरती सस्पेन्शन किंवा सॉल्टेशनमध्ये जाऊ शकत नाही. ठीक आहे, तर याचा एजंट काय, ऑल एक्सपेक्ट ग्राउंड वॉटर. नेक्स्ट वन इज सॉल्टेशन. Often the rock material move forward only leaps and bounce through the process. Saltation is when material such as pebbles and gravel, coarse sand, that is too heavy to be carried in suspension is bounced along the surface by the force of water or wind. इथं ह्या इमेजमध्ये आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे ह्या तिन्ही मला फरक समजू शकेल. दिस इज क्रीपिंग, दिस इज सॉल्टेशन अँड दिस वन इज सस्पेन्शन. क्रीपिंग म्हणजे जिथं सगळ्यात जास्त यांचं सरफेस एरिया आहे तर क्रीपिंग. इंटरमिजिएट सरफेस एरिया सॉल्टेशन अँड छोटा सरफेस एरिया लेस दॅन 0.1 mm देन दॅट इज सस्पेन्शन. हा विंड डायरेक्शन आहे या ठिकाणी. तर इथं हे लक्षात ठेवा तुम्ही, सरफेस क्रीपमध्ये जो पार्टिकलचा एरिया असतो, रेडियस असते, एरिया म्हणण्यापेक्षा रेडियस असते ती मोर दॅन 0.5 mm मध्ये असते. सॉल्टेशनमध्ये 0.1 to 0.5 mm असते आणि सस्पेन्शनमध्ये लेस दॅन 0.1 mm असते. आता आपण एजंट्स ऑफ इरोजन आणि त्याच्याशी असोसिएटेड असलेले लँडफॉर्म याबद्दल माहिती घेऊ. फर्स्ट वन इज वर्क ऑफ रिव्हर. रिव्हर which is flowing water erodes rock material, transport them to newer places and deposits them. In this process, it creates many landforms. Picking up a piece of rock and moving them required a river to have kinetic energy. When it has more kinetic energy, it can pick up and move more particles. As soon as a stream begins to move from its origin, it starts erosion. जेव्हा रिव्हरचं माउंटेनस रिजनमध्ये जेव्हा ओरिजिन होतं तेव्हापासून इरोजन वर्क हे स्टार्ट होऊन जातं रिव्हरचं. इन माउंटेनस एरियाज द रिव्हर फ्लोज ॲट अ हायर स्पीड. हिअर द बेड गेट्स मोर इरोडेड दॅन द बँक्स. द gorges are formed with the deep banks and the narrow bed. For example, the gorges of river Ulhas and river Narmada. Deeper gorges are called canyons. हे माहित असू दे, deeper gorges are named as canyons. Over a period of time, the river starts consuming its energy in transporting the material. Consequently, the bed is less eroded. However, the erosion along the banks and the slope of the river valleys increases. Hence, the valley with almost vertical sides becomes wide, resembling the letter V. These valleys are called V-shaped valleys. म्हणजे व्ही शेप व्हॅली हे इरोजनल फ्युचर आहे असोसिएटेड विथ रिव्हर. Sometimes water flowing over a hilly region comes down a cliff. Waterfall commonly get formed at such locations. When a river runs over alternating layers of hard and soft rock, rapids and waterfalls are formed. Jog Falls on Sharavati River, Chulia Falls on River Chambal, and Venna Falls in Mahabaleshwar are some well-known examples. At the base of the waterfall, plunge pool can form because of constant gush of water on the rock below. हे बघा, हा जो वॉटरफॉल आहे ना, इथून पाणी पडतं आणि या कॉन्स्टंट पाण्याच्या प्रवाहामुळं इथं हा जो तयार झाला हे डिप्रेशन आहे याला आपण म्हणतो प्लंज पूल. आणि इथून परत हे पाणी असं वाहत चाललंय पुढच्या ठिकाणी. दिस इज डायरेक्शन ऑफ वॉटर. जोग फॉल्स ऑन द शरावती रिव्हर्स, हे ठीक आहे, हे वॉटरफॉलचे एक्झाम्पल्स आहेत इम्पॉर्टंट. जोग फॉल्स हे लक्षात ठेवा, जोग फॉल इज हायेस्ट
म्हणजे ज्याची हाईट सगळ्यात जास्त आहे, वॉटरफॉल इन इंडिया. ठीक आहे. आर सम वेल नोन एक्झाम्पल्स. Potholes generally originate in special circumstances, such as below waterfalls or where rocks are structurally weak. Swirling whirlpools, motions of the river causes stones at the bottom of the grain and bedrock and enlarge the potholes by drilling, while finer sediments are carried away by the current. Large potholes can be seen in the beds of river Kukdi at Nigoch in Ahmednagar district and river Indravati at Bhegewadi district in Pune district. Bhegewadi in Pune district. This happens because the rock materials carried in the flow tumble and bounce against one another. This process is called attrition. This makes the load fine grained. इथं आपल्याला when the river enters the plains, there is a change in its slope. The river's velocity is reduced abruptly. बरोबर आहे ना? जसं माउंटेनस रिजन मधून, जसं हे इथं आपल्याला माउंटेनस रिजन दिसतं, इथून जेव्हा प्लेन्समध्ये जाईल रिव्हर, तेव्हा ग्रॅव्हिटीची ऍक्शन कमी झाल्यामुळं त्याची व्हॅलोसिटी सुद्धा त्या प्रमाणात कमी होणार. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस, it may deposit some material at the foothills. This leads to formation of alluvial fans. इथे ह्या इमेजमध्ये आपल्याला alluvial fans दिसतं. Core sediments like boulders and cobbles are deposited towards the apex. हा फर्टाईल रिजन असतो हे लक्षात ठेवा, कारण की रिव्हर्सनं जे वाहून आलेले सेडिमेंट्स असतात ते इथं डिपॉझिट झालेले असतात. As river enters the plains, the river now uses much of its available energy for transporting the heavy load. The speed of erosion is reduced. तर प्लेन्समध्ये काय होतं, इरोजन हे कमी प्रमाणात होतं ॲज कम्पेअर टू माउंटनस रिजन. Erosion on the outer bank and deposition on the inner bank of the channel leads to formation of serpentine beds called meanders. इथे या ठिकाणी जशी रिव्हर हा माउंटन आहे, ठीक आहे, सॉरी, हे माउंटनस रिजन आहे, ह्या प्लेनमध्ये आता रिव्हर आलेली आहे, ठीक आहे. तर इथून मॅच्युअर स्टेजमध्ये रिव्हर या पद्धतीने जाते, याला म्हणायचं मिएंडर. आणि काही काही वेळेस इथून ती ब्रेक सुद्धा होते, तर ह्याला म्हणायचं ऑक्सबो लेक. दिस वन इज ऑक्सबो लेक. ओके. Flooding in the course increases the erosional work of rivers in the area of the gently sloping plain, leading to formation of extensive plain called the floodplain. The floodplain is the erosional feature of the river associated with plain area. Sorry, depositional feature associated with plain area. The richness of the soil formed by material brought by the rivers is beneficial for agriculture to thrive here. During floods, these floodplains become inundated with sediment-filled water that deposits sediments on the sides of river. This leads to formation of natural levees on the sides of the river banks. See, आता उत्तर भारतामध्ये जे ॲल्युव्हियल प्लेन्स आहेत, ते फर्टाईल सॉइल आहेत, ते याच कारणामुळे आहेत. या नद्यांनी वाहून आणलेले सेडिमेंट्स असतात, त्याच्यामुळं हे बनलेले आहेत. Minimum gradient and close proximity to sea makes erosion impossible in this region. Heavy load and reduced velocity makes the river break into various channels. They are called distributaries of river because the load gets distributed. Here, the river deposits the sediments within the channel. As a result, flow gets separated. Islands are formed. This takes a somewhat triangular shape. This district landform is called a delta. हे महत्वाचं आहे, डेल्टा.
म्हणजे त्रिभुज प्रदेश ज्याला आपण मराठीत म्हणतो. डेल्टाज कॅन ओनली फॉर्म ॲट द रिव्हर माउथ्स वेअर द सेडिमेंट सप्लाय इज हाय. यामुळं आपल्याला भारतामध्ये ईस्टर्न साईडला जास्तीत जास्त डेल्टा बघायला भेटतील, पण वेस्टर्न साईडला कमी आहेत. त्याच्या मागे 2 कारणं आहेत, हे पुढे बघू आपण. इट कॅन बी फॉर्म वेअर द सी इज नॉट व्हेरी डीप. पहिली गोष्ट म्हणजे वेस्टर्न अरेबियन सी आहे, इट इज डीपर, म्हणजे काठावरती तो जास्त डीप आहे ॲज कम्पेअर टू बे ऑफ बेंगॉल. आणि दुसरं कारण म्हणजे वेस्टर्न रिव्हर्स, वेस्ट फ्लोईंग रिव्हर्स खूप कमी आहेत ॲज कम्पेअर टू ईस्ट फ्लोईंग रिव्हर्स. इथं दिलंय बघा. Therefore some rivers may not form delta because they do not have huge load of sediments. Instead they may form estuaries in the sea. म्हणजे वेस्टर्न घाटच्या इथं वेस्टर्न कॉस्टवरच आहे, जास्तीत जास्त खाड्या जास्त आहेत ॲज कम्पेअर टू डेल्टा. तर आपल्याला वर्क ऑफ द रिव्हर दिसते. हे माउंटेनस रिजन आहे, तिथून रिव्हर प्लेनमध्ये एंटर करत आहे. ही रिव्हरची मॅच्युअर स्टेज झाली. हे आहे मेअँडर्स. हे आहे ऑक्सबो लेक. त्यानंतर इथून पुढं ह्या डिस्ट्रीब्युटरीज आहेत या नदीच्या, आणि शेवटी ही नदी समुद्राला जाऊन मिळत आहे. आणि हा आहे रिव्हरचा डेल्टा. या डायग्रामवर आपल्याला नदीच्या सगळ्या कन्सेप्ट लक्षात येतील. ठीक आहे, आता आपण पुढचा लँडफॉर्म बघू. वर्क ऑफ सी वेव्स. लाईक रनिंग वॉटर, सी वेव्स टू इरोड रॉक्स. ठीक आहे. ॲब्रेजन इज द मोस्ट इफेक्टिव्ह फॉर्म ऑफ इरोजन बाय वेव्स. आपण याआधी बघितलं ना ॲब्रेजन. ॲब्रेजनने ॲक्ट्रिशन मधला फरक पाहिला आणि ॲब्रेजनचं डेफिनेशन सुद्धा बघितली आहे. Waves also erode rocks materials chemically through solution. Salt weathering is particularly significant in coastal areas. If a steep coastal slope continues deep beneath the water, the impact of waves may break the rocks. Sea cliffs are carved where waves strike directly against rocks. या ठिकाणी ही इमेज दिसते आपल्याला. हे आहे सी क्लिफ, म्हणजे समुद्र किनाऱ्याची दरी म्हणू शकतो आपण याला. The softer rock along with the coastline gets eroded first. Sometimes waves can erode the softer part and makes the hollow enough to be called as a cave, a samudri guha. Next one is a sea arc. A sea arc forms when the waves erode a layer of soft rock underneath a layer of hard rock. If a sea arc collapses, it creates a sea stack, which looks like a large rock in the middle of the water. Okay. Surface at the base of the cliffs are called wave-cut platforms. Extensive platforms are developed where the rocks are least resistant to wave erosion. म्हणजे जर इग्नियस रॉक्स असतील जसे, तर ते लवकर इरोड होत नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला काय बघायला भेटतं, तर वेव्ह कट प्लॅटफॉर्म बघायला भेटतो या ठिकाणी. दिस हॅपन्स ड्यू टू ॲब्रेजन. They are visible at lower water levels, such as at low tide. They are also proof of cliff recession. The most common landform of the coastal deposition is a beach. The part of land is projected into sea is called headland. The coast between two adjacent headlands is concave in shape. The eroded particles are bored by the waves and deposited in the portion. Besides, the river and other agents of erosion bring the large amounts of sediment from the land. Moreover, as these areas are shallow, the velocity of wave decreases. As a result, all these different types of sediments get deposited in the area along the sea. Predominantly, fine sand gets settled along with the coast between the headlands.
Such sandy deposits along the coast are called beaches. Along the coastal areas in the Maharashtra, long beaches have developed at Divegar, Guhagar, Hareshwar, etc. The Marina Beach at Chennai is the longest beach in India. हे महत्वाचं आहे. Marina Beach, longest beach in India. चेन्नईमध्ये आहे ते. इथं डायग्राम बघू आपण. ही आहे सी क्लिफ. दिस वन इज सी आर्च. हे आपल्याला दिसतंय कमानीसारखं. हे आहे सी आर्च. ओके. नेक्स्ट वन इज जेव्हा सी आर्क फर्दर इरोजन होतं सी आर्कचं जास्त, तेव्हा हे सी स्टॅक्स होतात. हे आपल्याला समुद्रात मध्येच आपल्याला हे सेपरेटेड रॉक दिसत आहेत. याला काय म्हणतो आपण? सी स्टॅक. इथं दिलं जातात. इट क्रिएट्स अ सी स्टॅक विच लुक्स लाईक अ लार्ज लॉक इन द मिडल ऑफ वॉटर. आणि फायनली आहे वेव कट प्लॅटफॉर्म. हे जे रॉक्स आहेत they are resistant to erosion. That is why they are still present there. That is wave cut platform. Okay. Sand also get deposited along with the sides of the headlands. Such deposition extend parallel to the coast from one headland to another. Over a period of time, these deposits extend over long distance and develop into bund or bar that protrudes into water at some distance away from the beach. These are called sandbars. पहिल्यांदा आपण बघितलं चॅप्टरच्या स्टार्टिंगला जे रेवदांडा होतं रायगडमधलं, दॅट इज नथिंग बट द सँडबार. Along the coast of Maharashtra, we can find sandbars at Srivardhan and Revdanda. The sandbars offer the first protection against storm or tsunami by absorbing most of their destructive force. And the sandbar is useful for human life. Okay. Between these sandbars and the land, the part of the sea gets enclosed. The water in this enclosed area is brackish. Brackish water means neither salty nor sweet but intermediate of between two. This brackish water is called a lagoon. हे महत्वाचं आहे, lagoon. इथं आपल्याला ह्या इमेजमध्ये दिसतंय चिलिका लेक जे ओडिशामध्ये आहे. दिस इज पार्ट ऑफ द सी. मध्ये लँड आहे, परत हे लेक आहे आणि परत लँड आहे. दिस इज lagoon, चिलिका लेक. These lagoons are like saltwater lakes. The Chilika Lake in Odisha and Vembanad Lake in Kerala are important examples of lagoons. The Chilika Lake in Odisha become a freshwater lagoon during monsoon. म्हणजे यातली जी सॅलिडिटी आहे ती कमी होते मॉन्सूनमध्ये पावसामुळे, पावसाच्या गोड्या पाण्यामुळे. Sometimes the sandbars are not separated from the mainland and extend into the sea. They are known as sand spits. Sandbars and sand spits may get separated from the land. ह्या इमेजमध्ये आपण बघू शकता सँड स्पिट म्हणजे हा वाळूचा जो एक पोर्शन आहे, एक बीच सारखा पोर्शन आहे, तो समुद्राकडे गेलेला आहे हे म्हणायचं. ह्याला म्हणतो आपण सँड स्पिट. हे महत्वाचं. पुढच्या चॅप्टरकडे वळू आपण, पुढच्या टॉपिककडे. युनिकनेस ऑफ कोस्टल एरियाज. Compared to the other agents of erosion, the work of sea waves goes on ceaselessly. म्हणजे without any stoppage हे कायम चालूच असतं. Therefore, its effect become apparent within a short period of time. Erosion in some parts and deposition in the adjoining part keeps on taking place constantly. The beaches and bars, which are normally the producer of deposition, are also subject to erosion. Coastal regions are always vulnerable to risk of getting submerged due to increase in sea level. Coastal regions are also regions of high population density. बघा जितक्या पण मोठ्या सिटीज आहेत, न्यूयॉर्क, मुंबई, चेन्नई, कोलकाता किंवा वर्ल्ड वाईड ज्या पण मोठ्या सिटी असतील, सगळ्या कोस्टल एरियामध्ये आहेत. त्यामुळे तिथले जे लँडफॉर्म्स असोसिएटेड आहेत ते आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. पुढचा बघू आपण टॉपिक. Therefore, the coastal zone management warrants serious attention. या इमेजमध्ये आपल्याला इथे हे लगून दिसतंय
and this is sand spit, this is beach, this one is sea cliff. Okay. वर्क्स ऑफ विंड आपण नेक्स्ट सेशन मध्ये बघू.